आजपासून नवा आर्थिक वर्ष सुरू होतंय, त्यामुळे नवे बदलही करण्यात आलेत। आजपासून नवी कर प्रणाली लागू होणार आहे। पॅन कार्ड ते एटीएम, त्याचबरोबर बँकिंगचेही नियम बदलणार आहेत। घरगुती व्यावसायिक गॅसचे दर वाढण्याचीही शक्यता ही वर्तवण्यात येते। त्यामुळे आजपासून नवे आर्थिक वर्ष हे सुरू होतंय, त्यामुळे नवे बदलही करण्यात आले। पॅन कार्ड ते एटीएम, त्याचबरोबर बँकिंगचे नियमही बदलले जाणार आहेत। तर आजपासून काय बदलणार हे आपण पाहतोय। नवी कर प्रणाली लागू होणार आहे। फॉर्म 16 बंद होतंय, तर फॉर्म 130 येणार आहे। रेल्वे तिकीट रिफंड सिस्टीम सुरू होईल। पेट्रोल डिझेलसह गॅसच्या दरामध्ये बदल होईल। एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादेत बदल होईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजश्री म्हात्रे यांच्याकडून। तेजश्री, आजपासून नवीन कर प्रणाली लागू होते, काय अधिक अपडेट? अंकिता, आजपासून आर्थिक वर्ष 2026-27 ची सुरुवात झालेली आहे आणि आयकर कायदा 1961 च्या जागी आता आयकर अधिनियम 2025 लागू झाला आहे। या नवीन नियमावलीमुळे तुमच्या म्हणजे सॅलरी स्लिप पासून ते ऑनलाईन शॉपिंग पर्यंत सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत। त्याचा परिणाम थेट हा सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। टॅक्स मध्ये फॉर्म 16 ची म्हणजे टॅक्स मध्ये आता जो फॉर्म 16 इतिहास जमा होणार असून त्या जागी आता 130 नंबरचा फॉर्म भरावा लागणार आहे आणि फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर ही संकल्पना संपून फक्त टॅक्स इयर असेल। म्हणजे ज्या वर्षी कमवाल त्याच वर्षी टॅक्स भरावा लागेल। ITR भरण्याची मुदत सुद्धा जी आहे ती 31 जुलै ऐवजी आता 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीने पॅन कार्ड मध्येही बदल म्हणजे पॅन कार्ड बनवण्यासाठी आता फक्त आधार कार्ड देऊन चालणार नाहीये, तर नवीन फॉर्म 93 आणि 96 सुद्धा भरावा लागणार आहे। तुमच्या म्हणजे नागरिकांना आधार आणि पॅन वरील नावात छोटीशी चूक असेल तर पॅन कार्ड तातडीने निष्क्रिय होऊ शकतं। इवन गाड्यांची खरेदी 5 लाखांवरील व्यवहार किंवा कोणत्याही प्रॉपर्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं जाणार आहे। त्याचबरोबरीने हातात येणारा पगार जो आहे त्याच्यामध्ये पण बेसिक पे जो आहे आणि महागाई भत्ता एकूण पगाराच्या 50% असणं अनिवार्य असणार आहे। यामुळे तुमचा आपला जो PF आहे तो PF वाढेल, जो भविष्यासाठी चांगला असेल, तर दरमहा हातात येणारा पगार मात्र थोडा कमी येईल। त्याचबरोबरीने रेल्वे तिकीट रद्द करणं आता अवघड आहे, कारण का रेल्वे तिकीट 8 तास आधी रद्द केलं तरच रिफंड मिळेल किंवा जर ही मुदत 4 तासांची होती याआधी, परंतु 8 तासांच्या आत तिकीट रद्द केलंच हे पैसे रिटर्न मिळणार आहेत, अदरवाईज ते पैसे मिळणार नाही आहेत तिकिटांचे। त्यानंतर UPI पेमेंट किंवा बँकिंग मध्येही बदल होणार आहे। जर तुम्ही क्रेडिट कार्डने बिल भरलं असेल तर त्यावर 1% जास्तीचं शुल्क लागणार आहे। निश्चित तेजश्री, त्यामुळे एकंदरीतच आजपासून नवा आर्थिक वर्ष सुरू होतंय आणि हे सगळे बदल करण्यात आले। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।